नमस्कार. जिकडं तिकडं आता चर्चा चालू आहे की बच्चूभाऊ शिवसेनेत गेले. आता शेतकऱ्याचं काय होणार? तर बच्चूभाऊचा प्रहार पक्ष होता, त्यांनी तो उभा केला होता, ते संस्थापक होते आणि त्यांनी ते डिसिजन घेतलं. पण माझं म्हणणं हे आहे का शेतकऱ्यावर कधी अन्याय झाला आणि कधीही त्यांच्या विरोधात सरकारनं निर्णय घेतला किंवा अजून पुन्हा काही अनेक मुद्दे आहे. खताचे भाव असो, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि त्याच्यानंतर हे सरकार अमेरिकासोबत असं ॲग्रीमेंट करते. अशा अनेक मुद्द्यावर आपण शेतकऱ्याच्या बाजूने एक शेतकरी पुत्र म्हणून असलो पाहिजे. आम्ही नागपूरला जे मोठं आंदोलन केलं, मागच्या 35 वर्षात असं आंदोलन झालं नाही, एवढं भव्य दिव्य आंदोलन झालं. 50 ते 60 हजार लोक तिथं जमले होते आणि सरकारनं त्या आंदोलनाचं यशस्वी मागणी हे होती का कर्जमाफी द्या. सरकारनं 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली आणि आमची आग्रही मागणी आहे का 1.5 लाख रुपये कमीत कमी जे शेतकरी रेग्युलर पेअर आहे त्याला भेटायला पाहिजे. तर त्याची मागणी लावून धरून राहिलो. पण त्या आंदोलनात अनेक शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ता म्हणून शेतकरी स्वतः समाविष्ट झाला होता. याच्यात बच्चूभाऊ कडू होते, मी होतो, ठीक आहे, अजित नेवले होते, त्याच्यानंतर चटप साहेब होते, राजभाऊ शेट्टी होते, त्याच्यानंतर महादेव जानकर होते शेतकरी नेते, त्याच्यानंतर आपले पोहरे साहेब होते आणि तुपकर साहेब होते. हे सर्व शेतकरी नेते तिथं त्या आंदोलनात होते. आणि माझं म्हणणं हे आहे का एक मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून जेव्हा बी, ठीक आहे, बच्चूभाऊ गेले म्हणून शेतकऱ्याचं आंदोलन संपलं असा विषय नाही आहे. शेतकऱ्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा शेतकरी पुत्र म्हणून मी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे. मी तुमच्यासाठी खताचे भाव वाढ हो किंवा बियाण्याच्या भावात वाढ हो किंवा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय हो किंवा शेतमालाले भाव भेटले पाहिजे याच्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम पडलं तर कराय मास्तर, ठीक आहे, शेतकऱ्यासाठी जीव द्यायलाही भेटणार नाही आणि रस्त्यावर उतरेल, ठीक आहे. आणि बच्चूभाऊच्या मागं अनेक लोक काही वेगवेगळ्या चर्चा करत आहे, ठीक आहे, का त्याला लॉलीपॉप दिलं, अमकं दिलं, धमकं दिलं. पण त्या आंदोलनाची मागणी होती का कर्जमाफीची आणि ती कर्जमाफीची मागणी 2 लाखापर्यंत शासनानं दिली आहे, ठीक आहे. आता तो त्यांचं डिसिजन आहे, त्याची संघटना चालवायची आहे, ठीक आहे, त्याला पैसे लागते, हे लागते, ते त्याच्या परीनं काय डिसिजन घेतलं ते घेत बसन, त्याला आपल्याशी काही लेनदेन नाही. पण जेव्हा जेव्हा शेतकरी मला आवाज देईन किंवा मला वाटेन का शेतकऱ्यावर अन्याय होऊन राहिला तेव्हा तेव्हा मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर नक्की उतरीन. आणि हा माया तुम्हाला शब्द आहे, कारण ज्याची जयते त्याला कळते, ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.